नमस्कार, मी कल्याणी. आपण बघत आहात सुदर्शन मराठी. नेहमीप्रमाणे एका अनोख्या, वेगळ्या आणि आध्यात्मिक विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांचे शिष्य स्वामी विवेकानंदजी महाराज आणि नागेश्वरानंदजी महाराज. तुमचे या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. विवेकानंदजी, माझा तुमच्यासाठी प्रश्न आहे. हिंदू राष्ट्र निर्माण यात्रा जी तुम्ही केली ती नेमकी कुठून कुठे होती, कुठल्या दिशेने होती आणि त्याचा अनुभव कसा होता? पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या प्रेरणेने 1 नोव्हेंबरपासून भारत हिंदू राष्ट्र यात्रा जी प्रारंभ झाली. आम्ही 3 गुरुबंधू देशातील वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन हिंदू धर्माबद्दल जनजागरण करण्याच्या उद्देशाने आमचा प्रवास होता. पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांचा मूळ उद्देश या यात्रेमागील होता की भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावं आणि कैलास मानस सरोवर जो भारताचा भूभाग आहे पण जो सध्या चायनाच्या ताब्यात आहे ते कैलास मानस सरोवर हे भारतामध्ये समाविष्ट व्हावं या 2 उद्देशानं पूर्ण ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ भूमी ही श्री क्षेत्र वेरूळ आहे. त्या वेरूळमधनं आम्ही या यात्रेचा प्रारंभ केला आणि माझ्याकडे आणि माझी जी सर्व काही टीम होती आमच्याकडे पूर्व भारतातील जे राज्य आहेत या सर्व राज्यांचा प्रवास होता. महाराष्ट्रानंतर छत्तीसगड, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि त्याचबरोबर जे 7 सिस्टर राज्य आहेत जसं मेघालय, मिझोराम, त्रिपुरा या सर्व राज्यांमध्ये पूर्व भारतातनं ही संपूर्ण यात्रा करून बिहार असेल, उत्तर प्रदेश करून दिल्लीमध्ये यात्रेचं समापन झालं. पण मुख्य उद्देश हाच होता की भारत हिंदू राष्ट्र घोषित व्हावं. मी सारखाच प्रश्न घेऊन नागेश्वरानंदजी महाराजांकडे वळते. महाराज, तुम्ही यात्रा जी केली ती पश्चिम ते उत्तर दिशेने केली आणि त्या यात्रेचं समापन दिल्लीमध्ये करण्याचं ठरलं, तर दिल्ली हेच ठिकाण तुम्ही का निवडलं? मी प्रथम जगद्गुरू जनार्दन स्वामींना या ठिकाणी वंदन करतो आणि बाबाजींचे उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांना वंदन करतो आणि अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या हिंदवी स्वराज्याचे जे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज त्यांनाही वंदन करतो. आणि आज या ठिकाणी आत्ताच आपल्याला स्वामी विवेकानंद महाराजांनी या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे. आज माझ्यावर जी पश्चिम आणि उत्तर भारताची जिम्मेदारी यात्रेची आली आणि आपण जो प्रश्न केला या ठिकाणी का दिल्लीमध्ये या ठिकाणी समारोप करण्याचं कारण भारताची ही एक राजधानी दिल्ली आहे आणि दिल्ली म्हणलं त्या ठिकाणी ऐतिहासिक भूमी आहे. संपूर्ण भारताचा कारभार दिल्लीमधून या ठिकाणी चालतो आणि म्हणून स्वामीजींनी 21 तारखेला यात्रेची काय केली सांगता करण्याचं, समारोप करण्याचं ठरवलं. यात्रेदरम्यान तुम्हाला कशा पद्धतीचे अनुभव आलेत? यात्रा दरम्यान माझी यात्रा 1 नोव्हेंबरला सुरू झाली श्री क्षेत्र वेरूळमधून आणि ज्यावेळेस मी यात्रा करत असताना 10 राज्यातून मला ही यात्रा करण्याचा या ठिकाणी योग आला. माझी यात्रा महाराष्ट्रामधून आम्ही निघालो, नंतर मध्य प्रदेशमध्ये गेलो, मध्य प्रदेशमधून गुजरात राज्यात गेलो, नंतर राजस्थानमध्ये गेलो, नंतर मी हरियाणामध्ये गेलो, नंतर हिमाचल प्रदेशमध्ये गेलो, नंतर जम्मू काश्मीर, नंतर श्री क्षेत्र पंजाब, नंतर उत्तराखंड आणि नंतर मग 20 तारखेला संध्याकाळी इथं आलो. मला यात्रेमध्ये अनुभव जागोजागी ज्या राज्यामध्ये गेलो, अनेक जिल्ह्यामधून मी गेलो तर मला अनेक तरुण युवक, विविध संघटनेचे पदाधिकारी मला भेटले, अनेक संत महंत मला भेटले. सुंदर त्यांनी स्वागत केलं आणि अनेक युवकांनी या ठिकाणी असा प्रतिसाद मला दाखवला का खरंच आज तुम्ही हा जो मुद्दा तुमच्या गुरुदेवांनी या ठिकाणी घेतलेला आहे हा मुद्दा प्रत्येक राज्यामध्ये खऱ्या अर्थाने अशी यात्रा जनजागृती झाली पाहिजे. कारण आपला पहिला अखंड भारत होता आणि आज भारत देशाची परिस्थिती पाहिली तर खूप गंभीर होत चाललेली आणि म्हणून पूजनीय जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांनी हा जो संकल्प घेतलेला आहे मनामध्ये, भारत देशाला हिंदू राष्ट्र करायचं घोषित करा आणि चायनाच्या ताब्यामध्ये जो कैलास मानस सरोवर आहे तो भारतामध्ये विलीन करा. कारण असं जर नाही झालं तर पुढं हा देश बांगलादेश होऊ शकतो आणि खऱ्या अर्थानं आज आपला हा भारत देश हिंदू राष्ट्र पहिला होताच पण आज घोषित करण्याची खरोखर परत गरज आहे.
कारण परिस्थिती गंभीर होत चाललेली. मी पुढचा प्रश्न घेऊन विवेकानंदजी महाराजांकडे वळते. महाराज, हिंदू राष्ट्र निर्माण यात्रेत कुठल्या कुठल्या क्षेत्रांचा समावेश होता आणि ही यात्रा तुमची नेमकी किती दिवसांची, किती किलोमीटरची होती? सर्वात महत्त्वाचं, मी माझ्या जीवनामध्ये यात्रा अनेक केल्या, पण 2 यात्रा अत्यंत स्मरणीय राहिल्या. एक यात्रा धर्मयोद्धा डॉक्टर सुरेशजी चव्हाणके ज्यांच्याबरोबर मी भारत बचाव यात्रा, जी जनसंख्या नियंत्रण कानून करता त्यांच्या नेतृत्वामध्ये पार पडली ती, त्या यात्रेमध्ये मी 70 दिवसाचा पूर्ण प्रवास केला होता आणि 20,000 किलोमीटरचा प्रवास त्यांच्याबरोबर केला होता. त्यामुळे मला यात्रेचा अनुभव त्यांच्याबरोबर यात्रा केल्यामुळे प्रचंड होता. ही जी यात्रा करत असताना मी पूर्ण साधारण 15 राज्यांमध्ये साधारण मी 7,500 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास केला आणि या 7,500 किलोमीटरच्या प्रवासामध्ये अनेक वेगवेगळ्या संघटनांशी चर्चा करणं, वेगवेगळ्या सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेणं, त्यांच्यापर्यंत आपला विषय मांडणं, काही ठिकाणी बैठकीच्या स्वरूपातनं प्रबोधन करणं, काही ठिकाणी जनसभांच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं, अशा पद्धतीनं 7,500 पेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास हा मी या यात्रेच्या निमित्तानं केला. आणि मी या यात्रेच्या माध्यमातून काही ठिकाणी आम्ही अत्यंत उघडपणे जात आलं, काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जो गमिनी कावा केला तो फक्त ऐकलेला होता, पण गमिनी कावा प्रत्यक्षात कसा करावा हे डॉक्टर सुरेशजी चव्हाणके यांच्या यात्रेतनं, त्यांच्या माध्यमातून मोठा अनुभव होता. म्हणून काही राज्यांमध्ये गमिनी कावा करून सुद्धा जावं लागलं आणि भारत हिंदू राष्ट्र घोषित होणं का गरजेचं आहे हा विषय लोकांपर्यंत मांडता आला. या यात्रेत कुठल्या कुठल्या राज्यांचा समावेश होता आणि तिथल्या लोकांचा या यात्रेला कशा पद्धतीने प्रतिसाद होता हे जरा सांगा, थोडं विस्तृत करून सांगा. या संपूर्ण यात्रेमध्ये पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आज्ञेनं मी साधारण 15 राज्यांचा प्रवास केला. त्यामध्ये छत्तीसगड या राज्यामध्ये मी गेलो. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या समस्या, अडचणी, अनेक गोष्टी आहेत, पण एक समस्या मला कॉमन सगळ्या राज्यांमध्ये दिसली का सध्या देशामध्ये धर्मांतरण करण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. अनेक लोक पैशाचे लालच देऊन अन्य माध्यमातनं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न हिंदूंचा अनेक भागांमध्ये मोठ्या प्रकारचं, जे एक प्रकारचा कॅन्सर झालेला आहे. धर्मांतरण म्हणजे एक प्रकारचा कॅन्सर या देशाला लागलेला आहे. म्हणून छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण होत आहे. त्यानंतर मी उडीसामध्ये गेलो, जगन्नाथपुरी या ठिकाणी असेल, भुवनेश्वर असेल, याही ठिकाणी अनेक लोकांशी चर्चा संपर्क केला. पश्चिम बंगालमध्ये मला एक परिवर्तन दिसलं. एकेकाळ पश्चिम बंगालमध्ये अशी स्थिती होती का एखादा व्यक्ती जय श्रीराम जरी बोलला तर त्याच्यावरती पोलीस स्टेशनला FIR दर्ज व्हायचा, त्याला अटक व्हायची. पण जे लोक जय श्रीराम बोलल्यानंतर FIR दर्ज करत होते, आज तेच लोक पश्चिम बंगालमध्ये प्रभू रामचंद्राचा रामनवमीचा उत्सव करताय. ही परिवर्तनाची लाट पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळाली. त्यानंतर सिक्कीम आणि जे 7 सिस्टर आपण राज्य म्हणतो, या राज्यांमध्ये जमिनीवरती जाऊन काम करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जण घोषणा करतात की अखंड भारत झाला पाहिजे. अखंड भारताची संकल्पना नक्कीच ही कौतुकास्पद आहे, तो झालाच पाहिजे. पण वास्तव परिस्थिती जर बघितली तर अखंड भारताच्या अगोदर राहिलेला भारत वाचवणं ही आपल्या पुढचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं ध्येय आता जो भारत सध्या आहे तो व्यवस्थित वाचवणं. कशातनं वाचवणं? जे धर्मांतरण होतं या माध्यमातून. आणि हिंदू धर्म इतका श्रेष्ठ धर्म आहे का ज्याला काही हजारो करोडो वर्षाचा इतिहास आहे. बाकीचे इतर जे काही धर्म असतील याला धर्म म्हणताच येणार नाही, कारण मूळ हिंदू धर्म हा इतका श्रेष्ठ आणि इतका शाश्वत धर्म आहे. म्हणून जमीनवरती काम करणे ही काळाची गरज बनलेली. आपण त्या भाविकांपर्यंत जाऊन त्यांना हिंदू धर्म समजावून सांगणं आणि ज्या वेळेस त्यांना मूळ हिंदू धर्माची, आज
हिंदू धर्मातले अनेक लोक ते स्वतः वहागे, पण ते विसरले का मी वहागे, हे ते विसरले म्हणून ते धर्मांतराला बळी पडताय. ही यात्रा करत असताना या 7 सिस्टर राज्यांमध्ये काही घटना सकारात्मकही घडल्या, काही निगेटिव्हही घडल्या. माझा ह्याच विषयाला अनुसरून एक प्रश्न आहे. या यात्रेदरम्यान तुम्हाला कुठे म्हणजे यात्रेत अडथळा निर्माण करणाऱ्यांचा किंवा विरोधकांच्या काही कारवाया जाणवल्या का? काही असा प्रकार घडला का? नक्कीच. या यात्रेमध्ये पूर्व भारतामध्ये असे काही राज्य आहेत का जे राज्य भारताचा भाग मानायला तयार नाही, या देशाचा भाग मानायला तयार नाही. आम्ही एका राज्यामध्ये गेलो, आम्ही तिथं त्या राज्याची राजधानी आहे त्या शहरामध्ये ज्यावेळेस आम्ही तिथं उतरलो तर आम्हाला काही तरुणांनी, काही लोकांनी घेरावा घातला आणि त्यांचं वाक्य होतं का तुम तुम्हारे भारत देश में चले जाओ, हमारे देश में क्यों आए. भारतातलंच राज्य, भारतातच भारतीयांसाठीच अशा शब्दाचा, अशा वाक्याचा प्रयोग शब्दामध्ये करण्यात आला. प्रयोग झाला. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हिंदू धर्माचे संत आहात, तुमचं इकडं काम नाहीये. नेमकं कुठलं राज्य होतं ते? म्हणजे मिझोराम असेल, बरं, पूर्व, त्यानंतर उत्तरी पूर्व पूर्व. भारतामध्ये मिझोराम असेल, अन्य राज्य, अशा अनेक, मी नावं घेऊनही सांगू शकतो. पण तिथं जी काही बरीचशी मंडळी आम्हाला ते केलं, सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं मी काही गोष्टी, कशा पद्धतीने त्यांनी विरोध केला, काय त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारे सांगितलं की प्रताडित करण्याचा तुम्ही प्रयत्न केला? इथून निघून जा, इथं तुम्ही थांबू नका, इथं हिंदूंना प्रवेश नाही, अशा पद्धतीनं डायरेक्टली आमच्याशी संवाद झाला. त्यावेळेस आपल्या सर्व सुदर्शन TV चॅनलची टीम असेल किंवा अन्य जे संघटन असतील, या संघटनांना आम्हाला अत्यंत सपोर्ट करून त्या ठिकाणून व्यवस्थितरित्या बाहेर काढलं. ज्या लोकांनी विरोध केला ते हिंदू होते का अन्य धर्माचे, अन्य धर्म? अन्य धर्माचे लोक होते. आम्हाला तमाम हिंदूंनी सपोर्टच केला, हिंदूंनी विरोध कुठंच केला नाही, कारण आम्ही तर त्यांच्याकरता ही यात्रा करतोय. बरं, तिथल्या हिंदूंनी तुम्हाला या बाबतीत म्हणजे यात्रेच्या बाबतीत सपोर्ट केला, पाठिंबा दिला का? तिथले हिंदू तुमच्या बरोबर होते का? नाही, नक्की सगळे हिंदू आमच्या बरोबर अगदी ठामपणे उभे राहिले. त्यांनी आम्हाला ठामपणे सांगितलं. आणि विशेषतः का पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये जर भगवाधारी जर संत बघितले, साधू बघितले, तर त्या लोकांमध्ये अत्यंत प्रचंड घृणा निर्माण झालेली संतांबद्दल. अनेक संत, अशा काही घटना घडल्या का ज्यांना एअरपोर्टवरनंच परत पाठवलं, म्हणजे एअरपोर्टच्या बाहेर सुद्धा येऊन दिलं नाही. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा कोणीतरी भगवाधारी संत त्या यात्रेच्या निमित्तानं त्या भागामध्ये गेला आणि आपला जो उद्देश होता तो लोकांपर्यंत पोहोचवला. असंही काही नाही का सगळेच लोक विरोध करता, पण ज्यांना कुठेतरी वादविवाद निर्माण करायचा आहे, जे या देशाला आपला देश मानत नाही, सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रभक्ती या लोकांमध्ये जागरूक होणं गरजेचं आहे. आणि या यात्रेच्या निमित्तानं एक असाही अनुभव आला, अनेक लोकांना वाटतं की जेव्हा डॉक्टर श्री सुरेशजी चव्हाण के बिंदास बोलच्या माध्यमातून असेल, जनसंसदच्या अत्यंत आक्रमक भूमिका घेतात, तर अनेकांना ते खटकतं. पण ज्या वेळेस ग्राउंड लेवलला माणूस जी परिस्थिती बघतो, त्यावेळेस डॉक्टर चव्हाण यांची सच्चाई कळते का ही किती सत्य घटना तिथं सांगताय. तिथे जे हिंदू तुमच्या बरोबर होते यात्रेत किंवा तिथले आपण रहिवासी म्हणू शकतो, बरोबर, त्यांनी जे लोक विरोध करत आहेत अन्य धर्माचे, त्या अन्य धर्मीय लोकांना विरोध करण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न नाही केला? नक्कीच त्यांनी प्रयत्न केला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण सध्या तिथं जे हिंदू राहत आहेत त्यांना सुद्धा सपोर्टची गरज आहे. आज तेथील हिंदू अल्पसंख्याक बनलाय आणि अल्पसंख्याक बनल्यानंतर साम दाम दंडभेद या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. म्हणून त्या हिंदूंना आज सपोर्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. ते लढायला तयार आहे, पण त्यांना बळ देणं गरजेचं आहे, त्यांना शक्ती देणं गरजेचं आहे, त्यांना ते सामर्थ्यवान आहेत, पण त्यांच्याबरोबर उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. मी नागेश्वरानंद महाराजांकडे वळते. महाराजजी, तुम्ही पूर्व ते उत्तर दिशेने प्रवास केला, त्या प्रवासादरम्यान तुमचा अनुभव कसा होता आणि कुठल्या राज्यांचा त्यात समावेश होता? आमचं जे आता
महाराष्ट्रामधून आम्ही सुरुवात केली यात्रेला आणि मग महाराष्ट्रामधून आम्ही मध्य प्रदेशकडे गेलो. मध्य प्रदेशमधून आम्ही पश्चिम भागेकडं गुजरात राज्यात गेलो. मग मला आलेला जो अनुभव आहे प्रत्येक ठिकाणी मला अडचण काही आली नाही तशी. तुमची यात्रा साधारण किती किलोमीटरची होती आणि किती लोकांचा त्यात सहभाग होता? आमच्या यात्रेमध्ये आता आमचे सहकारी 4-5 जण होते आम्ही सहकारी आणि कमीत कमी 5,000 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला त्या यात्रेमध्ये. आणि ही यात्रा करत करत आम्ही 10 राज्यापर्यंत पोहोचलो. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, त्यानंतर आम्ही हरियाणा, हिमाचल प्रदेश, नंतर वरती आम्ही जम्मू काश्मीरला गेलो, नंतर इकडं मग खाली पंजाब राज्यात आलो, नंतर उत्तराखंडमध्ये आलो. तिथे कुठल्या अशा राज्यात या यात्रेला कोणी विरोध करण्याचा किंवा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला का? नाही, मला अडचण नाही आली बरं का. तसा विरोध कुठंच झाला नाही. कारण जिथं मी गेलो तिथं अनेक संघटना, जसं आता डॉक्टर सुरेशदादा चव्हाणके साहेब यांचं पण या ठिकाणी जे मोठं संघटन भारत देशामध्ये राष्ट्र निर्माण, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसंघ असेल, अनेक संघटनेने आमचं स्वागत केलं, आम्हाला खूप मदत केली. ज्यावेळेस यात्रा गेली तर अनेक जनसभा झाल्या. तुमच्या यात्रेत तरुणांचा कसा सहभाग होता, कसा प्रतिसाद होता त्या यात्रेला? तरुणांचा प्रत्येक ठिकाणी आम्ही गेल्यानंतर 50-100 असे युवक त्या ठिकाणी, त्यांना जसं समजलं का ही यात्रा महाराष्ट्रातून निघलेली आहे महाराजांची, आणि मग त्यांना आनंद वाटला का जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा संकल्प होता मनामध्ये, नाही का, 26 एप्रिल 1645ला त्यांनी स्वप्न रेखाटलं होतं काही हिंदवी स्वराज्य झालं पाहिजे, तसं गुरुदेवांनी या ठिकाणी आता स्वप्न रेखाटलेलं आहे का भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा. आम्ही त्याचं जनजागरण केलं प्रत्येक ठिकाणी. हिंदू राष्ट्र निर्माण यात्रेचा तुमचा जो होता तो मुख्य उद्देश काय? मुख्य उद्देश, ह्या यात्रेचा मुख्य उद्देश हाच, जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांनी हा जो उद्देश मनामध्ये घेतलेला आहे, संकल्प केलेला आहे का भारत देश हिंदू राष्ट्र घोषित करावा. आणि त्यानंतर दुसरा जो संकल्प होता का चायनाच्या ताब्यामध्ये असलेला कैलास मानस सरोवर हा परत आपला पुन्हा काय झाला पाहिजे, आपला भारताचा हिस्सा आहे तो आपल्या ताब्यात आला पाहिजे. या अनुषंगानं हे 2 महत्त्वपूर्ण संकल्प घेऊन बाबाजींनी आम्हाला 3 साधकांना या भारतामध्ये यात्रेकरता पाठवलं. मी जरा आता एका वेगळ्या विषयाकडे वळते. जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा जो आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याबाबत काहीतरी सांगा. आणि तो सोहळा त्यात 751 कुंडी काय म्हणते जप करण्याचा असा संकल्प आहे, यज्ञाचा जो संकल्प आहे त्या यज्ञाविषयी तुम्ही थोडं जरा विस्तृतरित्या सांगा. बरं, आता जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबांचा जो आता हा जो सोहळा आपण श्री क्षेत्र विरुळमध्ये 25 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर श्री क्षेत्र विरुळ छत्रपती शिवाजी महाराजांची जी आजोळभूमी आहे, ज्या ठिकाणी स्वतः जगद्गुरू जनार्दन स्वामींची कर्मभूमी पण आहे, आणि अशा जागेवरती या ठिकाणी भारतामधलं लास्ट 12वं ज्योतिर्लिंग पण त्या ठिकाणी आहे. आणि जनार्दन स्वामींनी आज ज्या परंपरा आपल्या या संस्कृतीकरता अनेक लोकांकरता या ठिकाणी ज्या 5 परंपरा प्रामुख्यानं सुरू केल्या, अनुष्ठान, नंतर श्रमदान, नंतर गुरुकुल परंपरा, नंतर कृषी सेवा, ऋषी सेवा आणि गोशाळा, त्यामधील अतिशय महत्त्वाची ही परंपरा आहे अनुष्ठानाची. का ज्या अनुष्ठानाच्या माध्यमातून बाबाजींनी लाखो लोकांना काय केलं, शाकाहारी बनवलं, लाखो लोकांना व्यसनमुक्त केलं. आणि आज अशा संत जगद्गुरू जनार्दन स्वामींना आपल्यामधून या ठिकाणी जाऊन आता 36 वर्ष 2 डिसेंबरला आता पूर्ण होत आहे समाधी घेऊन. आणि मग दरवर्षी एक पुण्यस्मरण या ठिकाणी गुरुदेव ज्या ठिकाणी पूजनीय जगद्गुरू स्वामी शांतिगिरी बाबाजी जर ठरवतील ते पुण्यस्मरण होत असतं. पण आता 36वं पुण्यस्मरण हे श्री क्षेत्र विरुळमध्ये संपन्न होत आहे. आणि या पुण्यस्मरणामध्ये ह्या कार्यक्रमाचंच नाव आहे ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा. आणि या कार्यक्रमाचा उद्देश 2 उद्देश बाबाजींनी डोळ्यापुढे ठेवले. भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करा, आणि दुसरा संकल्प चायनाच्या ताब्यामध्ये जो कैलास मानस सरोवर आहे तो भारतामध्ये परत विलीन झाला पाहिजे. आणि याकरता पूजनीय शांतिगिरी बाबांनी त्या ठिकाणी 751 कुंडात्मक यज्ञ ठेवलेला आहे. त्याला पण त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे शिवशक्ती मनोवांचित अतिरुद्र सोहकार महायज्ञ. आणि 751 कुंडी हा जो यज्ञ होणार हा 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. कार्यक्रम तर आपला शुभारंभ 25 तारखेला आहे, पण खऱ्या अर्थानं 2 टप्प्यामध्ये 3-3 दिवसाचे 2 टप्प्यामध्ये तो यज्ञ त्या ठिकाणी होणार आहे. 26, 27, 28 नोव्हेंबरला पहिला टप्पा राहणार, नंतर 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबरला ह्या यज्ञाची सांगता होणार.
त्या यज्ञाचं महत्त्व जरा सांगा, म्हणजे यज्ञाचं नेमकं महत्त्व काय आणि त्याने काय फलश्रुती प्राप्त होईल? बरं, यज्ञाचं महत्त्व सांगताना जसं बाबाजींनी सांगितलं, यज्ञाचं महत्त्व जसं द्वापारयुगामध्ये जसं पाची पांडवांनी पण यज्ञ केला होता, राजसूय यज्ञ केला, आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी हे त्रैलोक्याचा स्वामी आपण ज्यांना म्हणतो, त्या ठिकाणी अनेक संत ब्राह्मण त्यांच्या जे भोजन त्यांनी केलं, त्यांचे पात्र उचलण्याचं काम साक्षात देवाने केलं. कारण आपण म्हणतो यज्ञात भोवती प्रजन्य. यज्ञ का करायचा, तर यज्ञ बाबाजीने सांगितलं 2 कारणासाठी प्रामुख्याने यज्ञ माणसाने केला पाहिजे. एक पहिला यज्ञाचा फायदा आहे का प्रत्येकाला वाटतं का आमच्या घरामध्ये चांगली सुख शांती नांदली पाहिजे, आमच्या घरामध्ये चांगला पैसा अडका टिकला पाहिजे, आमच्या घरामधलं दुःख दारिद्र्य निघून गेलं पाहिजे. अनेक असे परिवार आहे का ज्यांना संतती नाही, लग्न करून 30-40 वर्षे झालेले आहे, पण त्यांना मुलं बाळं नाही. मग स्वामीजी त्यांना यज्ञ करायला लावतात, यज्ञपूजा करायला लावतात. कारण यज्ञ का करावा, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीमध्ये, सनातन धर्मामध्ये जसं आपण जेवण करतो, जसं आपले मूक आहे, आपण भोजन करतो, तर भोजन करताना आपण सुद्धा काय घेतलं पाहिजे, एक घास उचलल्यानंतर देवाचं नाव घेतलं पाहिजे. आपण ज्या टाइमला एक घास आपल्या मुखामध्ये टाकतो तो सुद्धा एक यज्ञच आहे. आणि जे यज्ञकुंड असतो त्या यज्ञकुंडामध्ये आपण ज्या टायमाला एखादी आवथी टाकतो, तर भगवंताला, अग्निनारायणाला आपल्याला जीव घातल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि म्हणून आत्तापर्यंत बाबाजींनी काही हजारो यज्ञ केले असतील. आज हा जो यज्ञ होत आहे, हा यज्ञ करण्याचा मेन उद्देश हाच आहे का आपला भारत देश काय झाला पाहिजे, हिंदू राष्ट्र झाला पाहिजे. आणि याकरता आम्ही प्रत्येक राज्यामध्ये जाऊन विविध संघटनेचे पदाधिकारी आम्हाला मिळाले, अनेक तरुण, अनेक राजकीय सामाजिक, अनेक संत महंत, आम्ही त्यांना हाच मुद्दा केला का हा जो एवढा मोठा यज्ञ होतो आहे, त्या यज्ञाला तुम्हाला काय करायचं आहे, हा हिंदू राष्ट्राला एक शक्ती प्रेरणा मिळावी तुमच्या कामाला, म्हणून तुम्हाला अवथी टाकण्याकरता त्या ठिकाणी यायचं आहे, असा मुद्दा आम्ही त्यांना मानला. आणि दुसरं उदाहरण यज्ञाचं द्यायचं ठरलं तर त्रेतायुगामधलं राजा दशरथांनी पण यज्ञ केला अयोध्येमध्ये, पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि त्याच यज्ञाच्या प्रभावानं आज आपल्या भारत देशामध्ये अयोध्येमध्ये राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नाचा जन्म झाला. तो यज्ञाचा प्रभाव आहे, जसं काल स्वामीजींनी पण सांगितलं आपल्याला. आणि दशरथ राजाकडं सगळं काही होतं, वैभव होतं, धन दौलत सगळं काही होतं, पण दशरथ राजाला 3 राण्या पण होत्या त्या ठिकाणी, कौशल्या माता, सुभद्रा माता, कैकेयी माता. पण दशरथ राजा एका गोष्टीमुळं नाराज होता, तो म्हणजे त्यांना संतती मुलबाळ नव्हतं त्या ठिकाणी. मग त्यांच्या गुरुजींनी त्यांना सांगितलं अयोध्येमध्ये यज्ञ करा. मग जसं शांतिगिरी महाराज यज्ञ करत आहे आज वेरूळ भूमीमध्ये, तसं त्या काळामध्ये त्रेतायुगामध्ये पुत्र कामेष्टी यज्ञ झाला. आणि त्याच यज्ञाच्या प्रभावानं या भारत देशामध्ये राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 मुलांचा त्या ठिकाणी जन्म झाला. आज आपण सर्वजण आत्ताच 500 वर्षानंतर रामाची सुंदर असं मंदिर उभं झालं भारत देशामध्ये. मी आता परत यात्रेच्या विषयाकडे वळते. वेरूळ येथून किती लोकांचा सहभाग होता आणि हिंदू धर्मीय लोकांव्यतिरिक्त कुठले अन्य धर्माचे लोक पण या यात्रेत सहभागी होते का? यात्रेमधून आता माझ्यासोबत 5 लोक होती आणि सगळे आपल्या हिंदू संस्कृतीला मानणारी आपल्या सनातन धर्माचीच मंडळी माझ्यासोबत होती, अनेक तरुण. एकंदरीत कशा पद्धतीचा अनुभव आणि सकारात्मक अनुभव काय तुमचा या यात्रेचा? सकारात्मक अनुभव जसं आता स्वामी विवेकानंद महाराजांनी जो आता मुद्दा मांडला होता नाही का, जसं त्यांना डॉक्टर सुरेश चव्हाणके साहेबांसोबत हिंदू बचाव यात्रामध्ये त्यांना जाण्याचा योग आला, तसं मला याआधी आता ही दुसरी माझी पण यात्रा आहे. आत्ताच 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये रामाचं मंदिराचं त्या ठिकाणी सुंदर असं लोकार्पण झालं. तर डॉक्टर सुरेश चव्हाणके साहेबांनी श्रीलंका ते अयोध्या राम राज्य युवा यात्रा त्यांनी काढली. मला पण त्या यात्रेमध्ये जाण्याचा योग आला आणि आता मला ही दुसरी यात्रा भारत हिंदू राष्ट्र यात्रामध्ये मला जाण्याचा योग आला. तर मला अतिशय आनंद वाटला, कारण माझं खूप आवडतं काम आहे हिंदू धर्माचं काम. आणि त्या हिंदू धर्माचं काम करताना मला प्रत्येक गावागावात, राज्यातून, जिल्ह्यातून प्रवास करताना विविध असे तरुण, अनेक संघटना, अनेक राजनीतिक माणसं मला त्या ठिकाणी मिळाली. ज्या टायमाला आम्ही त्यांना हा विषय मांडित होतो तर त्यांना खूप आनंद वाटला. त्यांनी सांगितलं तुमच्या गुरुजींनी हे जे काम हाती घेतलेलं आहे हे खूप महत्त्वपूर्ण काम हाती घेतलेलं आहे. मला तर काही ठिकाणी असं राज्यामध्ये ऐकायला मिळालं का जगाच्या पाठीवर आज जर आपण ही गोष्टसुद्धा बोलण्याचं किती महत्त्वाची गोष्ट आहे का, जसं आज 1 नंबरला जर विचार केला म्हणजे आज आपला लाखो करोडो वर्षापासून आपला धर्म हा जो हिंदू संस्कृती धर्म, सनातन धर्म हा एकच धर्म आहे. बाकीचे पंथ आहे, मजहब आहे,
पण जसं ख्रिश्चनांचे जसं इसाईंचे कमीत कमी 157 राष्ट्र आहे, त्यानंतर इस्लामांचे कमीत कमी 57 त्यांचे पण राष्ट्र घोषित आहे, 3 नंबरला बौद्धांचे 12 आहे, त्यानंतर 4 नंबरला जीव म्हणून त्यांचं एक राष्ट्र घोषित आहे. पण आज खऱ्या अर्थानं भारत देश हे सुद्धा लोकांपर्यंत गेलं पाहिजे. भारत देश ज्यावेळेस आपला भारत देशाची फाळणी झाली, मग आज ह्या फाळणी करताना त्या ठिकाणी या भारत देशामधले जे काही मुसलमान होते, जे मुस्लिम होते, त्या टायमाला त्यांना संदेश देण्यात आला का जेवढे मुसलमान या देशामधले असतील त्यांनी पाकिस्तानमध्ये जा आणि पाकिस्तानमधले जेवढे हिंदू असेल तेवढे भारतामध्ये या. मग हा उर्वरित देश तर नियमानं जर पाहिलं तर हा हिंदूंचाच देश आहे. बरोबर. हिंदू राष्ट्र घोषित व्हायला काही हरकत नाही. बरोबर. आणि हिंदू राष्ट्र जर घोषित झालं तर मला वाटतं या ठिकाणी जे आज अनधिकृत प्रकार चालू आहे, आज लव जिहादचे प्रमाण, त्यानंतर आज धर्मांतराचं प्रमाण, त्यानंतर गोहत्या किती मोठ्या प्रमाणावर होऊ राहिली, त्यानंतर आपण जर विचार जर केला तर लँड जिहादसारखे प्रकार किती जागा बळकावल्या जाऊ राहिल्या. तर खऱ्या अर्थानं हिंदू राष्ट्र ज्यावेळेस होणार. गोहत्येलाच अनुसरून माझा एक प्रश्न आहे. देशात गोहत्या बंदी कायदा आहे आणि असं असून सुद्धा गोवंश तस्करी किंवा गोवंश हत्या करण्यात येते आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर असं देऊ शकतो की जसं उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये जसं धारा 302चा कायदा तिथं लागू झालेला आहे, पण तसा अनेक राज्यामध्ये नाही तसा कायदा लागू झाला. धारा 302 म्हणजे मनुष्यवधाचा कायदा. मग तसं योगी आदित्यनाथांच्या सरकारने तिथं केलं, पण बाकीच्या राज्यामध्ये तसा अजून कायदा झाला नाही. तर खऱ्या अर्थानं भारत देशामध्ये या ठिकाणी आज गो हत्याला या ठिकाणी आज आपला गो हत्याचा कायदा या ठिकाणी खरंच पारित केला पाहिजे सरकारने आणि मग तिला राष्ट्रमातेचा दर्जा द्यायला पाहिजे. नसतर आजही आम्ही पण कमीत कमी आत्तापर्यंत 200-400 गाया आम्ही त्या ठिकाणी कसाच्या ताब्यातून वाचवलेल्या आहे. आम्ही पाठलाग केलेला आहे त्या गायांचा, पण अजून कायदा मात्र नाही. तर आज मी हेच सांगू शकतो तसा कायदा आता सरकार गव्हर्नमेंटने पारित केला पाहिजे. कायदा जरी केला तरी अवैधरित्या जे जिहादी लोक अशा पद्धतीची कर्तूत करतात आहेत त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कुठे ना कुठे हिंदुत्ववादी संघटनेने एकत्र येऊन या सगळ्या गोष्टींवर बंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझं तर मत असं आहे, आज आता जसं ही यात्रा आम्ही अशी केली तसं प्रत्येक हिंदू लोकांनी काय केलं पाहिजे, जनजागरण केलं पाहिजे. हिंदू लोकांनी गाया जोपर्यंत गाया चांगल्या असतात तोपर्यंत लोक तिला सांभाळतात. याला कुठे कशा पद्धतीने थांबवता येईल? थांबवायला आता जनजागृतीच्या माध्यमातून आपण थांबवू शकतो त्याला. जर हिंदू लोकांना किंवा कारण ती गोमाता फक्त नुसती हिंदूंचीच नाही सर्वांचीच, तिथे दूध सर्वच जण पितात, पण तिला मात्र तिचं ज्यावेळेस दूध संपतं, दूध आटतं, तिचं वय होतं, त्या टायमाला हे लोक तिला 2-4 हजार रुपयाला कसायला विकतात. मग कसाई हे पाहत नाही काही एक गोमाता आहे, एक आपली आई आहे ज्याला आपण आई आणि माय म्हणतो, तसं तिला पाहिलं जात नाही कारण त्यांचा धर्मच कापायचा. मग त्याच्यावर कुठेतरी आज सरकारने कुठेतरी निर्बंध घातले पाहिजे, तसे कायदे केले पाहिजे. मी परत विवेकानंदजी महाराजांकडे वळते. तुमच्या यात्रेत हिंदू राष्ट्र निर्माण यात्रेत तरुणांचा कशा पद्धतीने प्रतिसाद होता आणि तरुणांनी म्हणजे तुमचा यात्रेचा सकारात्मक अनुभव काय आणि नकारात्मक अनुभव सुद्धा सांगा. या यात्रेचा जो प्रारंभ वेरूळमधनं झाला, आमचे परम गुरुदेव पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज आणि त्यांचे गुरुदेव पूज्य जगद्गुरू जनार्दन स्वामीजी महाराज यांच्या आशीर्वादाने यात्रा अत्यंत निर्विघ्नपणे पार पाडली. यात्रेचा प्रारंभ करताना पूज्य गुरुदेवांबरोबर हजारो जय बाबाजी भक्त परिवारातील लोक आम्हाला यात्रेचा शुभारंभ करण्याकरता उपस्थित होते. आणि जीवनामध्ये एक विशेष या यात्रेच्या निमित्तानं एक विशेष आम्हाला बघायला मिळालं. ज्यावेळेस आम्ही यात्रेला निघत होतो तो पूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचा इतका प्रचंड आशीर्वाद आम्हाला मिळाला, ते इतके आनंदित होते का माझे शिष्य हिंदू राष्ट्राकरता यात्रा करताय म्हणून तसं शिष्यानं गुरुचं पूजन केलं पाहिजे. पण ज्यावेळेस आम्ही यात्रेला निघत होतो, मी असेल, आमचे नागेश्वरानंद जे असतील, आमचे दुसरे गुरुभाऊ अविमुक्तेश्वरानंद जे असतील आणि यात्रेमध्ये सगळे आमच्याबरोबर असणारे, स्वतः स्वामीजींनी गंध अक्षता लावून आमचं पूजन करून आम्हाला आनंदाने या यात्रेला परवानगी दिली. या यात्रेमध्ये तरुणांचा सहभाग तर मोठ्या स्वरूपात होता. तसं भारत देश बघितला तर हा तरुणांचा देश आहे.
एवढे युवक आज जगाच्या पाठीवर कोणत्याच देशाकडे नाही आहे. मोठी युवा शक्ती आपल्याकडे आहे. फक्त त्या युवकांना संघटित करणं आणि आपल्या धर्माबद्दल जागरूकता करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या वेळेस आम्ही जायचो, अनेक तरुणांची संकल्पना काय, साधू कोण, जे वयोवृद्ध असतील, मोठमोठाल्या जाटा असतील, ज्यावेळेस ते आम्हाला तरुण अवस्थेमध्ये बघायचे का हे तरुण महात्मा आहे, त्यावेळेस त्या तरुणांना आमच्याशी चर्चा करताना, संवाद करताना विशेष आनंद व्हायचा आणि ते सगळे तरुण मोठ्या उत्साहाने या यात्रेचं स्वागत करत होते. दुसरं जे आपण गोहत्येच्या संदर्भात बोलला, मी ज्यावेळेस अनेक 7 सिस्टर राज्यांमध्ये ज्यावेळेस फिरलो तर प्रचंड वेदना. आमचे पूज्य गुरुदेवांनी समाजाच्या हिताकरता जगद्गुरू जनार्दन स्वामींनी आणि त्यांच्यानंतर जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांनी ज्या 5 परंपरा सुरू केलेल्या आहेत, त्यामध्ये महत्त्वाची परंपरा आहे गोसेवा. आजही पण आपल्या संस्थांच्या वतीनं अनेक ठिकाणी गोशाळा सुरू ठेवून हजारो गायींची सेवा केल्या जाते. तर आमची जी गाडी होती त्या गाडीवरती आम्ही गोमातेला चारा खाऊ घालण्याचं चित्र लावलेलं होतं. म्हणजे ज्या 5 परंपरा, अनुष्ठान, यज्ञ, तर गाईला चारा खाऊ घालण्याचं जे चित्र लावलेलं होतं ते एका राज्यामध्ये आमची गाडी जेव्हा अडवली आणि आम्ही गाईला चारा खाऊ घालतोय चित्र जेव्हा बघितलं अनेकांनी, तर एका विरुद्ध धर्मातल्या व्यक्तीनं आम्हाला प्रश्न केला कि तुम गाय को क्यों चारा खिला रहे, बोले गाय खाने की चीज है, बोले तुम गाय को खिलाते और हम गाय खाते. अशी परिस्थिती अनेक राज्यांमध्ये झालेली. अशा पद्धतीचं जेव्हा कथन करण्यात आलं तेही आपल्या गौमातेविषयी, तेव्हा तिथे कुठल्या हिंदूंनी त्या गोष्टीला विरोध केला नाही? तिथं जर हिंदू नाहीचे, आम्ही फक्त यात्रेतले जे मी आणि माझे सहकारी होतो, पूर्ण गावची गाव जर विरुद्ध धर्माचा आहे, तर त्यावेळेस मात्र त्यांनी ज्यावेळेस असं आम्ही भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला, गाय दूध देते म्हणजेच फायद्याचे असं नाही आहे. त्याचे अनेक वैज्ञानिक फायदे सुद्धा आहे. गायपासून जे गोबर, गोमूत्र हे जे मिळतं, एक गाय एका व्यक्तीला करोडो रुपयांचा फायदा करून देते. फक्त दूध एवढा फायदा नाही. भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला, पण हिंदू गायीला मानतो म्हणून गायीला विरोध करणं, ही जी मानसिकता लोकांमध्ये दिसून येते ना, हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय प्रकारचं षडयंत्र आहे. हिंदू जे करतो त्याच्या विरुद्ध करणं, हेच काही लोक त्यांचा धर्म समजताय. ही खूप मोठी शोकांतिका आहेत. पण जनजागरण झाले. शेवटी हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. कुणी किती काही केलं तर शेवटी भगवंताने गीतेमध्ये सांगितले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता. त्यामुळे ही जी ग्लानी आलेली ही दूर करण्याकरता आज आम्हाला संघटित होणं गरजेचं आहे आणि संघटित होऊन लोकांमध्ये जनजागरण करणं गरजेचं आहे. कारण संघशक्ती कलियुग आहे. जोपर्यंत आम्ही संघटित होत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. आणि नक्कीच हिंदू संघटित होण्याची सुरुवात झालेली. आज पूर्व भारतामध्ये मी मनापासून धन्यवाद देईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे, विश्व हिंदू परिषद असेल किंवा अन्य हिंदू संघटन असतील, या लोकांनी अगदी आपल्या प्राणाची आहुती देऊन आज त्या भागामध्ये पूर्व भारतामध्ये हिंदुत्व जिवंत ठेवण्याचं काम करताय. आणि त्यांना मात्र प्रत्येक हिंदूनं सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुमचं असं म्हणणं आहे हिंदू संघटित होऊन एकत्रित येऊन राष्ट्र निर्माण करण्यासाठी पुढे येणं गरजेचं आहे. बरोबर. याच एका मुद्द्यावरून माझा एक असा प्रश्न आहे, जे हिंदुत्ववादी संघटनांसाठी कार्य करतात, जे पुढे येतात, एक हिंदू 10 हिंदूंना जोडण्याचा प्रयत्न करतो, आपला धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी चांगलं करण्याचा धर्मासाठी प्रयत्न करतो, यांच्याच मुलींना जनरली जिहाद्यांकडून टार्गेट केलं जातं. बरेचदा असं होतं. आणि आता हल्ली गेल्या काही दिवसांपासून लव जिहादचं प्रमाण अत्यंत वाढलं आहे. आपल्या बऱ्याच हिंदू भगिनी अशा आहेत ज्यांना हिंदू धर्माचं महत्त्व कमी राहिलं आहे आणि त्या बाकी धर्मांच्या गोष्टींकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात आहे. त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी सगळ्या माझ्या भगिनींना ही तर विनंती करणार आहे का तुम्ही प्रथम हिंदू धर्म जाणा आणि परिवारातल्या पालकांनी, आई वडिलांनी सुद्धा त्यांना आपल्या धर्माचं तत्वज्ञान द्या, त्यांना शिकवण द्या. आता प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर हा लव जिहादचा जो प्रकार आहे हा पूर्ण पैसे देऊन, म्हणजे आपण जर बघितलं तर अनेक धर्म जे, पण बरेचदा असं होतं जे हिंदुत्ववादी संघटनांसाठी, हिंदुत्ववादी हिंदू कार्यासाठी
वाटचाल करतात त्यांच्या मुलींना बळजबरीने टार्गेट केलं जातं, त्यांना लक्ष बनवून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा अन्य धर्मीयांचा प्रयत्न असतो, यावर तुम्ही काय बोलाल? तेच ना, जो हिंदुत्वाकरता काम करतोय त्याला कुठंतरी टार्गेट करणं. माझी सगळ्या हिंदूंना एकच विनंती, तुम्ही नका समोर येऊ, तुम्ही नका नेतृत्व करू, पण जर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून जर जगताय तर जो काम करतोय त्याला सपोर्ट करा. आणि या देशाचं सगळ्यात मोठं नुकसान सेक्युलर या शब्दानं केलेलं आहे, सगळ्यात मोठाचं. जो सेक्युलरवादाची भाषा करत असेल त्याला माझं चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, फक्त गाडीला भगवा झेंडा लावायचा, त्याचा पूर्ण यात्रेचा खर्च आम्ही करू, आम्ही सांगू त्या भागामध्ये जाऊन त्यानं सेक्युलरपणा शिकवून यायचा. सेक्युलरपण या शब्दानं प्रचंड नुकसान आपलं होतं आहे. आणि नक्कीच ज्या हिंदुत्वाकरता जे लोक कार्य करत आहेत त्यांना जे टार्गेट केल्या जात आहे त्या लोकांशी पाठीशी राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हिंदूंनी जे संघटनचं काम करत आहे अशा लोकांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. आता लव जिहादमध्ये आता काही मंत्रतंत्र जिहाद सुद्धा आलाय. काही मुलींवरती असे प्रयोग केल्या जात्या का ज्या आमच्या धर्माकडे आकर्षित होतील, पण त्यांच्या तंत्रमंत्रांपुढे आपल्या सुद्धा संस्कृतीने असे तंत्रमंत्र दिले का जे टिकाव धरू शकत नाही. म्हणून सगळ्या हिंदूंनी आपल्या मुलींना मंदिरात पाठवण्याचा प्रारंभ केलाच पाहिजे. स्वामी विवेकानंदजी महाराज आणि स्वामी नागेश्वरानंदजी महाराज, तुम्ही येऊन म्हणजे या कार्यक्रमात येऊन अत्यंत असं मोलाचं मार्गदर्शन केलं, अत्यंत मोलाची ही चर्चा आपली झाली आणि खूप असं चांगल्या प्रकारे तरुणांसाठी मार्गदर्शन उद्बोधन तुम्ही केलं. हिंदू राष्ट्र निर्माण यात्रेच्या दरम्यान तुम्ही इकडे आलात आणि समापनासाठी दिल्लीत तुमचं येणं झालं. त्यात सुवर्ण संधी आमच्यासाठी अशी ठरली की आम्हाला तुमच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. सुदर्शन परिवाराकडून, सुदर्शन वृत्तवाहिनीकडून तुमचे खूप खूप आभार. मी आपल्यालाही कल्याणीताई आणि सर्व सुदर्शन मराठी टीम चॅनलला मनापासून धन्यवाद देतो का आपण देव देश धर्माचं कार्य चॅनल जसा सुरू झाला तसा आपण आपल्या सिद्धांतावर राहून काम करताय. आणि बास धर्मयोद्धा सुरेश चव्हाणकांच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेनं प्रेरित होऊन आम्ही याचं समापन दिल्लीमध्ये केलं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.